स्टार्ट. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. कालच्या पिरियडमध्ये आपण पॉलीअमाइड पॉलिमर्स पाहत होतो. पॉलीअमाइड पॉलिमर्स दोन आहेत हे सांगितलं होतं तुम्हाला मी. दोनपैकी एक पहिला कोणता, नायलॉन 66 आणि दुसरा नायलॉन 6. त्यांना काय म्हणतो आपण, पॉलीअमाइड पॉलिमर्स. ते आज पाहूत. एक झाला होता नायलॉन 66 झाला होता, नायलॉन 6 आज पाहूत. कोणते पॉलिमर्स, पॉलीअमाइड. दे आर कॉल्ड एज पॉलीअमाइड पॉलिमर्स. ओके. पॉलीअमाइड पॉलिमर्स दोन होते. कोणते कोणते होते दोन, एक नायलॉन 66 होता आणि एक काय होता, नायलॉन 6. तर आता आज दुसरा पाहूत, नायलॉन 6. नायलॉन 6. व्हॉट इज नायलॉन 6? इट इज अ पॉलीअमाइड पॉलिमर. परत तोच पॉईंट, हे पण काय आहे, पॉलीअमाइड पॉलिमर. द मोनोमर्स युज्ड, याचे मोनोमर आहे. द मोनोमर्स युज्ड आर, मोनोमर इज एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. तर हे रिंग ओपनिंगमुळे तयार होते. कशा पॉलिमरायझेशन होतो याचा, रिंग ओपनिंग. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके. रिंग ओपनिंग व्हॉट, पॉलिमरायझेशन ऑफ लॅक्टम. कोणाचा होते, लॅक्टम. लॅक्टम. ओके. आपण मागे पाहिलं होतं लॅक्टम, लॅक्टोन आणि सायक्लिक काय होते, इथर्स. सायक्लिक इथर्स हे आपण रिंग ओपनिंगमध्ये पाहिलं होतं मागे. तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन जर लॅक्टम म्हणजे कोणता, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. द फॉर्म्युला इज NH. NH ला C डबल बॉन्ड O आणि CH2 किती, 5 CH2. CH2 1, CH2 2, CH2 3, CH2 4, CH2 5. 1 2 3 4 5 ला काय म्हणतात, अल्फा बीटा गॅमा डेल्टा ओमेगा आणि एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ला काय म्हणायचं, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. बघा CH2 किती आहेत, CH2 1 2 3 4 5. 5 CH2 असतात. हाऊ मेनी, 5 CH2 आर देअर. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. याचा रिंग ओपन करूत आपण, रिंग ओपनिंग. याचा पॉलिमरायझेशन कसा होतो आता, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन हीटिंग. ऑन हीटिंग विथ वॉटर. ऑन हीटिंग विथ कशासोबत हीट करायचं, विथ वॉटर. ओके. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ऑन हीटिंग विथ वॉटर ॲट टेम्परेचर 533. काल पाहिला होता आपण किती होता, 553 होता. तर आज 533 to 543 केल्विन. कालचा किती होता, नायलॉन 66चा. नायलॉन 66चा टेम्परेचर 553 होता, 553. तर आता हे किती आहे, 533 ते 543 नंतर काय येतो, 53. 533 ते 543 केल्विन. वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ओपनिंग, ऑन हीटिंग काय होते, रिंग ओपनिंग होते. ऑन हीटिंग विथ वॉटर द रिंग इज ओपनड टू फॉर्म द कंपाऊंड दॅट इज काय बनेल, NH. हा NH जशाला तसं. CH2 1 2 3 4 5. बघा किती CH2, 5 CH2. CH2 5 टाइम्स C डबल बॉन्ड O. हा नंतर काय, C डबल बॉन्ड O जशाला तसं. C डबल बॉन्ड O, CH2 1 2 3 4 5. CH2 किती टाइम्स, 5 टाइम्स C डबल बॉन्ड O. याला म्हणतात नायलॉन 6. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, नायलॉन 6. जर हे n नंबर ऑफ टाइम घेतले, जर मोनोमर आपण n नंबर ऑफ टाइम घेतले, तर पॉलिमर सुद्धा आपल्याला किती नंबर ऑफ टाइम भेटतो, n नंबर ऑफ टाइम पॉलिमर. सो फ्रॉम एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम वी हॅव प्रिपेअर्ड नायलॉन 6. आलं लक्षात, नायलॉन 6 समजला, झाली प्रिपरेशन, सोपी आहे. हां, मोनोमर कोणता आहे, नायलॉन 6चा मोनोमर. व्हॉट इज द मोनोमर ऑफ नायलॉन 6? मोनोमर एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणायचं. कोणता मोनोमर आहे,
एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, ई कॅप्रोलॅक्टम, ई सॉरी, चला बोला कोणता आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. व्हेरी गुड. मोनोमर युज्ड फॉर नायलॉन 6 पॉलिअमाइड पॉलिमर, EC. कोणता पॉलिमर आहे? पॉलिअमाइड पॉलिमर. याचे प्रॉपर्टीज अँड युजेस पाहू. छोटा पॉईंट आहे त्यानंतर. द प्रॉपर्टीज अँड व्हॉट युजेस. प्रॉपर्टीज, तर सर्वात आधी प्रॉपर्टी अशी आहे की याला लस्टर असतो आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय असते? मजबूती. कशी असते मजबूती? हाय टेन्साईल स्ट्रेंथ. सो नायलॉन 6 फायबर्स हॅव द हाय टेन्साईल स्ट्रेंथ. याला खूप मजबूत असतात, हे तुटत नाहीत लवकर. अँड लस्टर, यांना काय असतो? लस्टर, चमक असते. लस्टर किंवा चमक असल्यामुळे त्यांचा वापर, मजबूत असल्यामुळे सुद्धा त्यांचा वापर, दे आर युज्ड फॉर टायर कॉर्ड्स. टायरचे कॉर्ड बनवता येतात, कॉर्ड्स. खूप मजबूत असतात हे दोरे. टायर कॉर्ड्स अँड रोप. रोप नायलॉन 6 चा यूज आहे रोप. हा, नायलॉन 6 इज नॉट युज्ड फॉर मेकिंग द रोप. इट इज युज्ड फॉर मेकिंग द रोप्स. टायर कॉर्ड्स, रोप्स. लस्टर असल्यामुळे, लस्टर असते याच्यामध्ये, चकाकी असते, त्याच्यामुळे यांच्यापासून फॅब्रिक्स पण बनवता येते. फॅब्रिक्स. फॅब्रिक्स म्हणजे काय? कपडे. फॅब्रिक्स, नायलॉनचे कपडे जे स्कॉट सूट असतात, स्कॉट सूट म्हणतात ना, रनिंगचे, स्पोर्ट्सचे सूट, स्कॉट सूट. सो दॅट आर मेड फ्रॉम द नायलॉन्स, दॅट टाईप ऑफ फॅब्रिक्स. असे फॅब्रिक बनतात नायलॉनचे कपडे. टायर कॉर्ड्स, नायलॉनचा टायरमध्ये जे कॉर्ड असते टायरचं, टायरला मजबूत करते टायरला, तर त्याच्यामध्ये नायलॉन 6 असते. ओके. रोप, दोऱ्या असतात, तुम्हाला माहीत आहे दोऱ्या, पाणी भरायच्या दोऱ्या, बांधायच्या दोऱ्या, खूप बरेच जे दोऱ्या असतात, ते पॅकिंगचे दोऱ्या येतात ना आजकाल, पॅकिंग करायला दोऱ्या, अशी बारीक दोरी येते अशी, ठीक आहे नाही, आजकाल बारीक यायले तसं बांधायला. पुढे ते किराणा दुकानात बांधतात बघा. तर ते काय असतो? रोप्स. तर ते दे आर हाय टेन्साईल स्ट्रेंथ, कारण त्यांच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ कशी असते? हाय असते, ते खूप जास्त मजबूत असतात. तर हा झाला नायलॉन 6. व्हॉट आर द मोनोमर्स फॉर नायलॉन 6? नायलॉन 6चे मोनोमर्स काय आहेत? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ऑन हिटिंग विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर 533 to 543 केल्विन. सोपा आहे हा. नायलॉन 6 मध्ये 2 पायऱ्या पाहिल्या होत्या आपण, त्यात एकच स्टेप असते. पॉलिअमाइड पॉलिमर संपले. आता पाहू पॉलिइस्टर पॉलिमर. ओके, कोणते पाहू आता? पॉलिइस्टर पॉलिमर्स. पॉलिइस्टर बघा काय असते आता. पॉलिइस्टर, नाउ वी विल सी पॉलिइस्टर पॉलिमर्स. इस्टर म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप असतो? बॉन्ड, C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड, इस्टर. पॉलिइस्टर पॉलिमर्स. द एक्झाम्पल्स ऑफ दिस पॉलिमर्स आर टेरिलीन. द बेस्ट एक्झाम्पल इज कोणता आहे? टेरिलीन, जे आपण मागे थोडक्यात पाहिलं होतं. म्हटलं तुम्हाला सगळे आपण डिटेल पाहणार आहोत, सगळे हे आता डिटेल पाहिलं होतं बघा. काय? पॉलिइस्टर पॉलिमर कोणता? टेरिलीन. इट इज व्हॉट? टेरिलीन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅक्रॉन. याचं दुसरं नाव आहे, काय नाव आहे? डॅक्रॉन. टेरिलीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? डॅक्रॉन. टेरिलीनचं काय म्हणतात दुसरं नाव? टेरिलीन. अदर नेम ऑफ टेरिलीन इज डॅक्रॉन. इट इज पॉलिइस्टर पॉलिमर. हा कसा पॉलिमर आहे? हा पॉलिइस्टर पॉलिमर. ओके. इट इज प्रिपेअर्ड बाय, याला प्रिपरेशन कसं करतात? प्रिपरेशन याचा, इट इज प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन करून, बाय कंडेन्सेशन. ओके, बाय कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन ऑफ
कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन ऑफ, दोन मोनोमर असतात. आता टेरिलिनमध्ये आपण मागे पाहिलं होतं, आठवते तुम्हाला? टेरिलिनचे दोन मोनोमर कोणते आहेत का लक्षात? टेरिलिनचे दोन मोनोमर झालेला होता, मागे पाहिलं होतं आपण. कोणते असतात दोन मोनोमर टेरिलिनमध्ये? एक इथिलीन ग्लायकॉल पॉलिमरायझेशन ऑफ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कोणता आपण? पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थॅलिक ॲसिड. आणि दुसरा मोनोमर कोणता असतो? टेरेप्थॅलिक ॲसिड, टेरेप्थॅलिक ॲसिड, इथिलीन ग्लायकॉल. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ इथिलीन ग्लायकॉल? CH2OH OH. ला काय म्हणतात? इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थॅलिक ॲसिड. काय फॉर्म्युला? COOH, टेरेप्थॅलिक ॲसिड. याला काय म्हणतात? टेरेप्थॅलिक ॲसिड. ओके, दोन COOH असले तर त्याला काय म्हणावं? टेरेप्थॅलिक ॲसिड, दोन COOH. ओके, तर कोणा प्रेझेन्समध्ये नसते, काय नसते. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे. इट इज व्हॉट? कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतो, इथून OH आणि इथून काय H, कंडेन्सेशन होते. लॉस ऑफ OH अँड H. टेरिलिन काय चालू आहे? टेरिलिन. सो द टेरिलिनला कॅटलिस्ट आहे झिंक ॲसिटेट. कोणता कॅटलिस्ट लागतो? झिंक ॲसिटेट किंवा अँटीमनी ट्रायऑक्साईड, अँटीमनी ट्रायऑक्साईड. ठीक आहे, हे कॅटलिस्ट लागतात याला, झिंक ॲसिटेट किंवा अँटीमनी ट्रायऑक्साईड. याच्यापासून आता हा ग्रुप काढूत आपण, आणि इथला OH पण जर काढून टाकला, हा इथला OH, हा OH जातो या H सोबत, हा OH जातो या H सोबत. ठीक आहे, मग याचा पॉलिमर कसा बनेल? OH H. लक्ष द्या इकडं, OH H निघून जातो, हा पण OH निघून जातो. सो इट गिव्स CH2. हा काय? CH2 OH गेला, आता काय? डायरेक्ट O. बघा, CH2 O कुठून आला? हा O, हा O, हा इथं ॲज इट इज. नंतर काय? C डबल बॉन्ड O. ओके, नंतर काय? बेन्झिन रिंग. ओके, नंतर काय याच्या पुढे आता? CO, फक्त CO इकडं. n नंबर ऑफ टाइम्स. हे किती नंबर ऑफ टाइम? ऑल दिस इज n नंबर ऑफ टाइम. याला म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? टेरिलिन. याचं नाव आहे टेरिलिन. इट इज टेरिलिन ऑर डॅक्रॉन. टेरिलिन याला काय म्हणतात? टेरिलिन. और याचं दुसरं नाव काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? डॅक्रॉन. टेरिलिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? डॅक्रॉन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅक्रॉन. ओके, याचं नाव काय? मोनोमर. दोन मोनोमर घेतले आपण. एक कोणता? इथिलीन ग्लायकॉल. व्हॉट इज द नेम ऑफ धिस? इथिलीन ग्लायकॉल. याला काय म्हणायचं? इथिलीन ग्लायकॉल. याला काय म्हणणार आपण? याचं नाव टेरेप्थॅलिक ॲसिड. इट इज कॉल्ड ॲज टेरेप्थॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल. कॅटलिस्ट काय? कॅटलिस्ट टाकायचा झिंक ॲसिटेट आणि कोणता? अँटीमनी ट्रायऑक्साईड. दिस इज द कॅटलिस्ट. आली रिॲक्शन लक्षात? टेरिलिन कळाला. बाय प्रोडक्ट काय निघतो? NH2O. The byproducts are NH2O. Water molecule is the byproduct in the condensation polymerization. समजलं? टेरिलिन. टेरिलिनचे समजले. दोन मोनोमर किती आहेत? टेरिलिनचे मोनोमर दोन मोनोमर आहेत, है की नाही? दोन. कोणते कोणते दोन? इथिलीन ग्लायकॉल एक आणि टेरेप्थॅलिक ॲसिड. EG आणि काय? टेरेप्थॅलिक ॲसिड. व्हेरी गुड.
ईश्वर. कंडेन्सेशन. ओके. खरवडे. कॅटलिस्ट कोणता टाकायचा? कॅटलिस्ट. व्हॉट इज कॅटलिस्ट? झिंक ॲसिटेट है ना कॅटलिस्ट. झिंक ॲसिटेट किंवा अँटीमनी ट्रायऑक्साईड. अँटीमनी ट्रायऑक्साईड, झिंक ॲसिडेट, अँटीमनी ट्रायऑक्साईड. ओके. याचे प्रॉपर्टीज अँड युजेस पाहत नाव. द प्रॉपर्टीज अँड युजेस. एन लिहायचं बरं परीक्षेत. एन नाही लिहिलं असं एन नंबर ऑफ टाईम मार्क भेटत नाही बरं. हे एन लिहायचे असं कंस करून एन लिहायचं. कंस करून काय लिहायचं? एन. हां, नाही लिहिलं परीक्षेत मार्क भेटत नाही. एन लिहायचे. पॉलिमर एन नंबर ऑफ टाईम असतो केव्हाही. पॉलिमर इज ऑलवेज काय असतो? ऑलवेज एन नंबर ऑफ टाइम्स पॉलिमर्स आर. Now we'll see properties and uses. Properties and uses of pterilene. It's a properties and uses. Okay. Properties and काय पाहूत? Uses. Properties पहा. सर्वात आधी काय पाहूत? Properties. Properties ज्या प्रकारे मागे म्हटलो होतं आपण, नायलॉन 6 कसा असतो? हाय टेन्साईल स्ट्रेंथ. याला पण काय असते? मजबूती. हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. मजबूतीचं दुसरं नाव टेरिलीन. हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते, मजबूत असते. हाय मेल्टिंग पॉईंट असतो. तर मेल्टिंग पॉईंट पण कसा असतो? हाय MP. मेल्टिंग पॉईंट हाय असतो, जास्त असतो. म्हणजे किती असतो? 265 डिग्री सेल्सिअस. हे झालं हाय झालं म्हणा. किती? 265 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हाय असतो. मेल्टिंग पॉईंट कसा असतो? हाय असतो. मेल्टिंग पॉईंट इज हाय. हाय टेन्साईल स्ट्रेंथ. ओके. प्रॉपर्टीज आहेत हे रेसिस्टंट असतात वॉटरला आणि केमिकलला. रेसिस्टन्स टू वॉटर अँड केमिकल्स. त्याच्यावर रसायनाची आणि पाण्याची काहीही अभिक्रिया होत नाही. कोणाची व कोणाची? रसायनांची व वॉटरची. पाणी जरी याच्यात टाकलं पाण्यात तर काहीही फरक पडत नाही. याचा उपयोग दे आर युज्ड फॉर. युजेस पाहत आता. युजेस. ओके. टेरिलीन इज युज्ड. पॉलिस्टर. टेरिलीन काय आहे? पॉलिस्टर. इट इज युज्ड फॉर मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स. रिंकल म्हणजे काय? सुरकुत्या पडत नाही. सुरकुत्या असं रिंकल म्हणतो ना. रिंकल म्हणजे कपडे हे जे होतात ना, इस्त्री करतो आपण, तर त्याला इस्त्री करायची गरज नाही. रिंकल फ्री फॅब्रिक्स. रिंकल फ्री काय असतात हे? फॅब्रिक्स. म्हणजे रिंकल नसते त्याच्यामध्ये, रिंकलच नसते. टेरिलीन हे काय आहे? टेरिलीन. म्हणून टेरिलीनला जर आपण टेरिलीनला कॉटन सोबत मिक्स केलं. ओके. टेरिलीन इज मिक्सड विथ कॉटन सोबत मिक्स केल्यावर ब्लेंडेड. याला ब्लेंड केलं. काय केलं? टेरिलीनला ब्लेंडेड. टेरिलीन इज ब्लेंडेड विथ कॉटन इज कॉल्ड ॲज टेरिकॉट. काय म्हणायचं त्याला? टेरिकॉट. टेरिलीन इज ब्लेंडेड विथ वूल सोबत केलं याला. वूल तर त्याचा बनते टेरी वूल. काय बनतो? टेरी वूल किंवा टेरिकॉट. हे दोन्ही काय आहेत? हे फॅब्रिक्स आहेत, कपडे आहेत, हे की नाही? टेरी वूल, टेरिकॉट. हे झालं फॅब्रिक्स. यूज काय बनवण्यासाठी होतो यांचा? फॅब्रिक्स. दोन्ही पण काय आहेत? पॉलिस्टर्स. टेरिलीन व टेरिकॉट हे दोन्ही काय आहेत? पॉलिस्टर. याशिवाय टेरिलीन पासून एक आणखीन महत्त्वाचा पॉलिस्टर बनवता येतो. टेरिलीन पासूनच बनवता येतो. टेट. कोणत्या नावाचा?
PET. Polyester, it is called as polyester, polyterephthalic, polyester इथिलीन. पॉलिएस्टर नंतर काय, इथिलीन. बघा, पॉलिएस्टर, इथिलीन, टेरेफ्थॅलेट, इथिलीन टेरेफ्थॅलेट, पेट. काय म्हणायचं त्याला, पेट. पॉलिइथिलीन हा पण एक पॉलिएस्टर आहे. इट इज थर्मोप्लास्टिक. पण कसा आहे हा, इट इज थर्मोप्लास्टिक पॉलिमर. इट इज थर्मोप्लास्टिक. तुम्हाला माहिती आहे आता थर्मोप्लास्टिक माहिती आहे की नाही, थर्मोप्लास्टिक काय असतो आणि थर्मोसेटिंग पण काय असतो माहिती आहे तुम्हाला. थर्मोप्लास्टिक आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिला होता. तर हा कसा असतो, हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर. ओके, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. इट इज यूज्ड फॉर मेकिंग द ग्लास ऑफ हेल्मेट. हेल्मेटचा जो मटेरियल असतो, मटेरियल हेल्मेट, त्याच्यासमोर काच असते, हेल्मेटच्या समोर ग्लास असते ना, असं हेल्मेट. इट इज यूज्ड फॉर मेकिंग द ग्लास ऑफ हेल्मेट. ग्लास ऑफ, कोणाचे ग्लास, हेल्मेटचे ग्लास बनवतात याच्यापासून. कशापासून, पेट. पेट इज अ पॉलिइस्टर पॉलिइथिन टेरेफ्थॅलेट. पॉलिइस्टर इथिलीन टेरेफ्थॅलेट ग्लास ऑफ, कोणाचे ग्लास बनवता येतात, हेल्मेटचे ग्लास बनवता येतात, पेटचा वापर. याशिवाय अजून टेरिलिन किंवा डेक्रॉन. टेरिलिन किंवा याचं दुसरं नाव काय, डॅक्रॉन. द अनदर नेम ऑफ टेरिलिन इज व्हॉट, डॅक्रॉन. तर याच्यापासून आणखीन काय बनवता येते आपल्याला, ग्लास ऑफ हेल्मेट, हेल्मेटचे काच, आणि बॉटल्स. परत तेच युजेस आपले, बॉटल्स, जॅम्स, बॉटल्स, आणि काय बनवता येते, जॅम्स. पॅकेजिंग मटेरियल, पॅकेज करण्यासाठी, पॅकेजिंग मटेरियल. हे सगळे युजेसमध्ये आहेत. कोणाचे युजेस, टेरिलिन ऑर डॅक्रॉन. ऑल दीज आर द युजेस ऑफ टेरिलिन ऑर डॅक्रॉन. अनदर एक्झाम्पल्स आर युजेस. याशिवाय आणखीन काही युजेस आहेत टेरिलिनचे, तर ते आहेत पॉलीकार्बोनेट पण आहेत दुसरे काही. पॉलीकार्बोनेट, पॉलिएस्टर सारखाच काय असतो, पॉलीकार्बोनेट पॉलिमर पण असतो. पॉलीकार्बोनेट पॉलिमर, इट इज थर्मोसेटिंग पॉलिमर असतो. मात्र हा काय असतो, मात्र हा थर्मोसेटिंग, थर्मोसेटिंग पॉलिमर असतो, थर्मोसेटिंग. तर पेट कसा असतो, थर्मोप्लास्टिक. पेट कसा आहे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आणि पॉलीकार्बोनेट, पॉलीकार्बोनेट, कार्बोनेट म्हणजे CO3, कार्बोनेट म्हणजे काय असतात, CO3. तर पॉलीकार्बोनेट जे असतात ते काय आहेत, पॉलीकार्बोनेट आर द थर्मोसेटिंग पॉलिमर्स. हे कोणते पॉलिमर असतात, थर्मोसेटिंग. ओके, आलं लक्षात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर झाला आपला. अशा प्रकारे पूर्ण झालं. हा काय झाला, टेरिलिन किंवा यालाच काय म्हणतात, डॅक्रॉन. काय अडचण कोणाला, टेरिलिनमध्ये अडचण, समजलं. टेरिलिनमध्ये डाऊट आहे कोणाला, नो डाऊट. सोपा आहे, सोपा आहे का हार्ड आहे, समजतो, इझी, नो डाऊट. यस, इझी आहे. टेरिलिन इज व्हॉट, पॉलिएस्टर पॉलिमर, टेरिलिन. ठीक आहे. त्यानंतर नवीन पॉलिमर पाहू. नेक्स्ट, some more polymers. Now we will see phenol formaldehyde polymer. मागे पाहिलं होतं आपण याच्या आधी, आहे का लक्षात, आठवतं तुम्हाला,
फिनॉलचे पॉलिमर पाहिले होते आपण, फिनॉल फॉर्मल्डिहाइड म्हणूनच, है की नाही. फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, फिनॉलचे पॉलिमर झालं होतं ना, आहे का लक्षात नाही. हां, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर्स, तर ते पॉलिमर आहेत ते पाहू. फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड, फिनॉल फॉर्मल्डिहाइड, फिनॉल आणि काय फॉर्मल्डिहाइड, त्याला रेझिन बी म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, रेझिन. ओके, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर किंवा यालाच काय म्हणायचं, रेझिन. रेझिन, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, रेझिन. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पहिला एक्झाम्पल पाहू, बॅकेलाइट. फर्स्ट एक्झाम्पल वी विल सी, that is the bakelite. bakelite, फिनॉल धड्यामध्ये पाहिलं होतं आपण, फिनॉलच्या युजेसमध्ये. बॅकेलाइट, फिनॉलच्या युजेसमध्ये बॅकेलाइट पाहिला होता आपण. बॅकेलाइट इज प्रिपेअर्ड फ्रॉम फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइड. इट इज पॉलिमरायझेशन, इट इज फॉर्म्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ, कोण फॉर्म्ड, बॅकेलाइट. पहा आता इथं, बॅकेलाइटचं फॉर्मेशन करण्यासाठी मोनोमर किंवा हे फॉर्म होते कशापासून, पॉलिमरायझेशन ऑफ फिनॉल, पॉलिमरायझेशन ऑफ फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइड, फिनॉल और अँड व्हॉट, फॉर्मल्डिहाइड, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड और बेस कॅटलिस्ट. ॲसिड किंवा बेस कॅटलिस्ट असतो. कोणता कॅटलिस्ट लागतो, ॲसिड किंवा बेस, ॲसिड किंवा काय लागतो, बेस कॅटलाइस्ट. इट इज कॉल्ड ॲज बॅकेलाइट. ओके, ओनली बॅकेलाइट, बॅकेलाइट, राईट. पॉलिमरायझेशन ऑफ फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइड. दिस इज फिनॉल and this is what, formaldehyde. Phenol, what is the structure of phenol, you know that. हा काय असतो, phenol. What is formaldehyde, H bond CHO, H bond CHO, ला काय म्हणतात, फॉर्मल्डिहाइड. ओके, ला काय म्हणतात, फिनॉल. यांचं काय करायचं आता, पॉलिमरायझेशन. फिनॉल व फॉर्मल्डिहाइड दोघांचा पॉलिमरायझेशन. बॅकेलाइट स्ट्रक्चर मोठा आहे. इट इज नेटवर्क पॉलिमर असतो. कसा पॉलिमर असतो तुम्हाला माहीत आहे, इट इज अ नेटवर्क बनते याच्यात, नेटवर्क है ना. बॅकेलाइटमध्ये पाहिलं होतं आपण एक्झाम्पल. इट इज अ नेटवर्क और क्रॉस लिंक्ड पॉलिमर. कसा पॉलिमर असतो हा, नेटवर्क किंवा क्रॉस लिंक्ड, यालाच किंवा काय म्हणतो आपण, क्रॉस लिंक्ड. नेटवर्क और क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज बॅकेलाइट. मग पॉलिमर कसा बनतो बघा बॅकेलाइट. आता हा बॅकेलाइट जो बनणार आहे, नेटवर्क बनते याच. या पोझिशनला असा आर्थो पोझिशनला, पहिले काय होते, एक आर्थो पोझिशनला एकच मोनोमर बनतो इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड बेस किंवा अल्कली. कॅटलिस्ट काय टाकायचा, कॅटलिस्ट अल्कली. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट वी आर युजिंग दॅट इज अल्कली. इथं काय नाही म्हणजे काय असतो तुम्हाला माहीत आहे सर्वांना. इथं काय नाही, इथं काय नाही, इथं काय नाही, इथं काही नाही, काही नाही म्हणजे काय असतो, एच असतो. या प्रत्येक ठिकाणी काय असतो, एच 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 आणि एच असतो. हा एच आणि हे काय बघा, CH2. इथं काय येत आहे, CH2. ओके, CH2. हा O आणि हा इथला H काय बनतो, OH. बघा कसं तयार झाला, C, हा C आहे आणि हे दोन H
हे 2H H2 CH2O CH2O आणि इथला H, इथला काय असतो H, हे CH2 हे O आणि हे काय H, CH2OH. लक्षात, हे OH जशाला तसं, वरचं हे काय OH, कळालं? OH CH2OH म्हणजे काय बनते, बॅकेलाइट असं बनते, असा बनतो. किंवा प्याराला ॲड झाला, प्याराला हा इथं पण होऊ शकतो CH2OH, प्याराला पण CH2OH, हे फिनॉल ॲज इट इज. किंवा 3 होतात आता, कुठे कुठे कुठे, हे एक ॲडिशन झाली याची, ही दुसरी ॲडिशन होईल, आणखीन एक ॲडिशन होईल, 3 ॲडिशन. 3 ॲडिशन कसे होतील, CH2OH CH2OH, आणखीन इकडं पण काय होईल CH2OH. कळालं? हे 3 पैकी एक होतात कोणतेही, कारण आपण काय घ्यायलो इकडं, फिनॉल एकच घ्यायलो, हे काय फॉर्मल्डिहाइड एकच. आपण जितके घेऊ तसे बनतील. हे एक तर इथं हे 2 घेतले असं बनते. यासाठी आपल्याला, याच्यासाठी आपल्याला हे फॉर्मल्डिहाइड किती घ्यावं लागेल, फॉर्मल्डिहाइड, हे फॉर्मल्डिहाइड 2 घ्यावे लागतील, फॉर्मल्डिहाइड 2, मग असं भेटतं. फॉर्मल्डिहाइड 3 घेतले, आपण किती घेऊ शकतो या धड्यामध्ये. पॉलिमर आहे माहीत आहे तुम्हाला, n नंबर ऑफ टाईम बनवत आहे, तर हे असे ब्रांचिंग करते, मग मोठं ब्रँचिंग बनते, याची नेटवर्क बनते. काय बनते यांचं, एक मोठा नेटवर्क बनतो. 3 घेतले फॉर्मल्डिहाइड तर असा बनतो. पहिलं हे मोनोमर लक्षात ठेवा आधी, हे रिपीटिंग युनिट आहे ते, याच्यापासून याचा मोठा काय बनतो, नेटवर्क बनतो, मोठा नेटवर्क पॉलिमर. आलं लक्षात? काय आहे हा, कोणता पॉलिमर, फिनॉल फॉर्मल्डिहाइड, फिनॉल फॉर्मल्डिहाइड. हां, युरिया बी असते, युरिया फॉर्मल्डिहाइड, युरियाचं आहे ते पण पुढे पाहणार आहोत आपण. तर आत्ता हा आला लक्षात. बोला, बॅकेलाइटचे मोनोमर कोणते आहेत, व्हॉट आर द मोनोमर्स ऑफ बॅकेलाइट. एक फिनॉल आहे की नाही, एक काय आहे, एक काय आहे मोनोमर, एक पहिला मोनोमर काय आहे, फिनॉल आहे. दुसरा मोनोमर कोणता आहे, हां दुसरा फॉर्मल्डिहाइड, व्हेरी गुड. दुसरा मोनोमर कोणता आहे, फॉर्मल्डिहाइड. पहिला मोनोमर कोणता आहे, फिनॉल, राईट. ठीक आहे. काय बनतो याच्यापासून, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पासून कोणता पॉलिमर बनतो, बी. काय बी, कोणता पॉलिमर बनतो, बॅकेलाइट. बी म्हणजे काय, बॅकेलाइट, व्हेरी गुड. रेझिन आहे ते, रेझिन असते एक प्रकारचं पॉलिमर, रेझिन हे नाही, बॅकेलाइट. गांडगे काय बनते, बॅकेलाइट. हां, बॅकेलाइट, बॅकेलाइट काय आहे, पॉलिमर. कोणता पॉलिमर, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. लक्षात, कोणता पॉलिमर, काय म्हणावं त्याला, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, फिनॉल, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, व्हेरी गुड. ओके ओके. याचा नेटवर्क कसा होतो ते पण आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये नेटवर्क होतो, नेटवर्क. तर आज आपण हे असे 3 पॉलिमर पाहिलेत, कोणते कोणते, नेटवर्क ते आहे ते पुढे पाहूत नंतर. टेरिलिन पाहिला याच्या आधी नायलॉन 6 पाहिला, त्यांचे युजेस लक्षात ठेवा. नायलॉन 6 कशासाठी वापर होतो, नायलॉन 6, नायलॉन 6 इज युज्ड फॉर, नायलॉन 6 रोप्स, बरोबर आहे, रोप आणि काय, टायर कॉर्ड. नायलॉन 6चे युजेस, रोप, टायर कॉर्ड आणि काय बनवता येते, फॅब्रिक्स, कपडा. नायलॉन 6 फॅब्रिक्स असं लक्षात ठेवायचं, नायलॉन 6 फॅब्रिक्स आहे की नाही. टेरिलिन, टेरिलिन, टेरिलिन कसं लक्षात ठेवा, टेरिलिन
टेरिलिन पण लक्षात ठेवावं लागतं. टेरिलिन काय बनवता येते? कॉटन सोबत मिक्स केलं टेरिलिनला, टेरिकॉट बनतो. की सोपं आहे. कॉटन सोबत मिक्स केला काय बनतो? टेरिकॉट. वूल सोबत मिक्स केला काय बनतो? टेरी वूल. टेरी वूल. टेरी म्हणजे काय? टेरिलिन. टेरी म्हणजे टेरिलिन आणि टेरिकॉट म्हणजे कॉटन. वूल, टेरी वूल, टेरिकॉट. ओके. आणखीन काय युजेस आहे टेरिलिन? मेल्टिंग पॉईंट हाय असतो. किती असतो? 265, 265 टेरिलिन. पेटचा वापर कशासाठी करतात? पेट इज युज्ड फॉर मटेरियल, ग्लास मटेरियल ऑफ कोणाचा? हेल्मेट. हेल्मेट लावतात ना, हेल्मेट पण पॉलिमर पासून बनवतात. गोळीचे बुलेट असते ना, गोळी बंदूक मारायची, तर ते बुलेट प्रूफ जॅकेट असतात, जॅकेट घालायचे जॅकेट, ते पण पॉलिमर. धडा महत्त्वाचा आहे बरं पॉलिमर. तर बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी सुद्धा पॉलिमरचा वापर होतो. पॉलिमर्स आर व्हेरी number of uses of polymers, variety of uses, they are used enormous uses. Okay, so last point today we have seen the bakelite. It is a phenol formaldehyde resin. Okay, uses 2-2 मार्काला येतात. आणि काय येते? प्रॉपर्टीजवर क्वेश्चन येतो 1 मार्काचा, प्रॉपर्टीवर है ना. प्रिपरेशन मेन असतो. हे प्रिपरेशन, बरेच प्रिपरेशन विचारतात 2-2 मार्काला. या चॅप्टरचे नोट्स दिलो मी तुम्हाला, हे सगळे नोट्स रिव्हिजन करा. टॉपिकचे नोट्स, पॉलिमर, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, आहे की नाही, याचे नोट्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम रीडिंग करा याची, स्टार्टिंग फ्रॉम कालचे पॉलिमर नायलॉन 66 पण लक्षात ठेवा. 66 2 मोनोमर कोणते त्याचे? नायलॉन 66 चे 2 मोनोमर्स. व्हॉट आर द 2 मोनोमर्स ऑफ नायलॉन 66? 2 मोनोमर कोणते कोणते? एपी. एपी म्हणजे काय? ॲडिपिक ॲसिड. गुड. आणि दुसरा कोणता? हेक्सामिथिलीन डायमाइन, HD. HD. ओके, हेक्सामिथिलीन डायमाइन, HD. हेक्सामिथिलीन डायमाइन, हेक्सामिथिलीन काय? डायमाइन, HD. हेक्सामिथिलीन काय म्हणावं त्याला? हेक्सामिथिलीन डायमाइन ॲडिपिक ॲसिड. नायलॉन 66. नायलॉन 66 इज युज्ड फॉर व्हॉट? पहिल्या पायरीला काय बनतो त्याची? साल्ट बनते का बी, है ना. कोणती साल्ट? नायलॉन साल्ट बनते. नायलॉन साल्ट. नायलॉन साल्ट. नायलॉन साल्ट बनल्यानंतर काय बनतो? टेम्परेचर किती नायलॉन साल्ट? हिटिंग 553 केल्विन, है ना. किती केल्विनपर्यंत हिट करावं लागते? 553 केल्विन. काय बनतो? पॉलिमर. कोणता पॉलिमर बनतो? नायलॉन साल्ट बनते पहिलं, नंतर नायलॉन 66. व्हेरी गुड. नायलॉन इज अ पॉलिअमाइड पॉलिमर. नायलॉन कोणता पॉलिमर आहे? नायलॉन कोणता पॉलिमर आहे? पॉलिअमाइड. पॉलिअमाइड आहे. ठीक आहे, पॉलिअमाइड आहे. टेरिलिन कोणता आहे सांगा? टेरिलिन कोणता पॉलिमर आहे? टेरिलिन. टेरिलिन कोणता पॉलिमर आहे? टेरिलिन कोणता पॉलिमर आहे? पॉलिइस्टर आहे. व्हेरी गुड. नायलॉन 66 कोणता आहे? पॉलिअमाइड. तर टेरिलिन पॉलिइस्टर, है ना. पॉलिइस्टर. RPS काय? पॉलिइस्टर. ओके. नायलॉन 66, नायलॉन 6, टेरिलिन. अजून कोणता आहे? फिनॉल फॉर्मल्डेहाइड. यालाच काय म्हणतात? बॅकेलाइट. आजचा लास्ट लक्षात ठेवा आहे.
हे एक फॉर्मल्डिहाइड घेतला इथं अटॅच करतो, 2 घेतले इथं, 3 घेतले असं 3 नंबर ऑफ घेऊ शकतो आपण. केव्हाही मोनोमर n नंबर ऑफ टाईम घ्यायचे असं आपण म्हणलं तर याचा नंबर ऑफ टाईम घेतलं तर ते पण बनवता येते. तर उद्या पाहू याचा राहिलेला भाग. ओके, थांबू. थँक्यू.